गड़गड़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले। हॅलो, सर्वप्रथम देवर्षच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी इथे एकत्र येऊन या छोट्याशा कार्यक्रमाला सोहळ्याचं रूप दिलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तर पहिला वाढदिवस म्हणजे माझ्यामध्ये एक संधी आहे, एक छान आठवण निर्माण करण्याची. आणि उद्या काही दिवसांनी देवर्षला ह्या आठवणी फोटोग्राफी व्हिडिओज यामधनं अनुभवता येईल. म्हणून आय रिक्वेस्ट युअर 20 minutes टू क्रिएट अ मेमरी फॉर माय किड. सो देवर्ष, तू अजून लहान आहेस. आजच्या दिवशी काय गंमत घडली आहे तू बघतोय बघ. तर आजच्या दिवशी जी गंमत घडली आहे तू काही वर्षांनी ती बघून तुला खूप खूप मजा वाटेल. आणि ही गंमत सांगायला मी एकटा नाहीये, बाबा बरोबर तुझा आवडतो कोणीतरी त्याला साथ देणार आहे. तर मी काय सांगणार आहे बाळा, मी 3 नात्याची गंमत सांगणार आहे. तर पहिलं नातं आईचं. पहिला श्वास घेण्या आधीपासून ज्या नात्याचा धागा विणला गेलाय तो म्हणजे आईचा. या नात्याबद्दल बऱ्याच लोकांनी, संत, कवी, लेखक यांनी खूप काही लिहून ठेवलंय. आई या शब्दाची व्याख्या खूप व्यापक आहे. जन्मदात्या आईपासून गुरु, आजी, आत्या, मावशी या सगळ्यांनी ज्यांच्याकडून तुला ममत्व भाव मिळतोय ती तुझी माऊलीच. आणि आईची खरी ओढ कधी ओळखायला येते, जेव्हा आई स्वतः झोपेत असते आणि ती बाळाला अंगाई घालते, नीज माझ्या नंद झाला. तर मी ओवीला स्टेजवरती बोलवतो की तिनंही अंगाई गावी.
आपण आता पुढे जाऊ. दुसरं नातं बाबाचं. बाबांविषयी कदाचित तुलनेनं फार कमी बोललं जातं, कारण हे नातं जितकं साधं आहे ते तितकं साधं राहावं ही भावना असावी त्याच्या मागे. पण असंही म्हणतात बाबाच्या खांद्यावरनं मुलाला पहिल्यांदा क्षितिज दिसतं. आम्ही बाबा लोक कमी बोलतो, कदाचित त्यामध्ये एक संभ्रम विचार असतो की मुलं लवकर मोठी होऊ नये, आणि ती जेव्हा मोठी होतात तेव्हा आपल्याकडे जे जे काही आहे किंबहुना क्षमतेपेक्षा जास्त त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. ही कविता प्रत्येक पित्याच्या मनात दडलेली ही हळवी भावना व्यक्त करते. मुलं मोठी होण्याची घाई करतात, पण वडिलांना ते बालपण थांबून ठेवावंसं वाटतं. सादर करतो संकर्षण कराडीची कविता, मोठं व्हायचंय व्हाना. मोठं व्हायचं व्हाना, इतकी घाई काय. आत्ताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला. आत्ताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला. सकाळी 9:09 तुम्ही आम्हाला बाबा केला. इतके दिवस त्याच गोड बातमीत मी अजून सुखावतोय. इकडे तुमच्या बोळक्यात वर खाली दुधी दाट डोकावतोय. बरं, खोटं रडून बोलवता ते जवळ तुम्हाला आता माय. मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय. बरं, कळायला लागलं तुम्हाला कुठला बटनांनी म्युझिक वाजतं. किती चाव्या दिल्यावर टाळ्यात पिटणारं भावलं नाचतं. पेज नको तुम्हाला आता, तुम्हाला ताटातलं हवं असतं. जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबलायची नसतं. बरं, धुडधुड धावत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा पाय. मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय. बरं, भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं. बरं, भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं. स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडं आम्ही कुणाशी बोलायचं. हळूहळू सुटेल तुमची धुपट गोटी लंगोटी. मग येणार नाही रे चिव काऊ दाना खाण्यासाठी. मग बोट सोडून पडेल तुमचा घराबाहेर पाय. मोठं व्हायचंय व्हा ना, इतकी घाई काय. बरं, मग कोणाला खांद्यावर घेऊन आम्ही म्हणायचं घ्या साखरेचं पोत. बरं, मग कोणाला आम्ही खांद्यावर घेऊन म्हणायचं घ्या साखरेचं पोत. कोणाचं जोडणार चांदोबाशी मामाचं मग नातं. मी खूप आहे म्हणून आम्ही करायचं कोणाला भॉ, आणि भूतीबाबाला काय सांगायचं कोणाला पकडून न्या. बरं, ह्या खेळाशिवाय मोठी माणसं खेळणार तरी काय. मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय. बरं, मोठं व्हायला ना नाही. बरं, मोठे मोठेच व्हा. मोठं व्हायला ना नाही. बरं, मोठे मोठेच व्हा. पण अधून मधून मागे वळून पाहत जा, कारण भरभर धावत आपण सगळेच मोठे होतो. पण बाळ मोठं होताना बाबा मात्र लहान होतो. बाबा मात्र लहान होतो. धन्यवाद. मंडळी, बाबा पुरण थोडस लांबणार आहे, कारण की स्टेजवरती बाबा बसलाय तो लेट मी टेक ऍडव्हान्टेज. तर आता मी जे सांगितलं त्याची एक दुसरी भावना म्हणजे मूल मोठं होत असताना बाबाला काय वाटतं की माझ्याकडे जे आहे. तर जो दुसरा भाव ज्याच्याविषयी आपण बोलत होतो, जे जे आहे ते तू घे, हा भाव अगदी सुंदरपणे या गाण्यात मांडलाय. म्हणून मी पुन्हा ओवीला विनंती करतो तिनं हे गाणं सादर करावं. ओवी, रे क्षमा. दे
मी अजून फक्त 5 ते 6 मिनिटं घेणार आहे. या गोष्टीमधलं तिसरं नातं म्हणजे भावंड आणि मित्रमैत्रिणींचं. माझ्या मते भावंड आणि मित्रमैत्रिणी जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातं. त्यांच्या असण्यानं जीवनाला एक अर्थ मिळतो, त्याला एक रंग मिळतो. आणि असंही म्हणतात की काही जुने लागेबंद असतील तेव्हाच ही माणसं आपल्या आयुष्यात भावंड किंवा मित्रमैत्रिणींच्या स्वरूपात येतात. आणि मला वाटतं ह्या भावनेला व्यक्त करण्यासाठी या गाण्याशिवाय दुसरं गाणं असू शकत नाही. ओवी पुन्हा एकदा या नात्यासाठी जे गाणं म्हणणार आहे ते तेरा मुझसे हे नाता. तेरा मुझसे पहले का नाता कोई जाने तू या जाने माने तू या माने आई वडिलांचे एफर्ट्स आहेत, त्यांनी एफर्ट्स पुट केलेत म्हणून ती डेफिनेटली तिचे कष्ट खूप आहेत, पण या दोघांचे कष्ट पण त्याला नक्कीच आहे. तर मी ऍक्च्युली ओवी आणि तिच्या आई वडिलांचा मी या दोघं अमृता ओके तर या दोघांच्याही आणि ओवीच्याही एफर्टसाठी मी त्या दोघांचा छोटंसं टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून त्यांना एक पुष्पगुच्छ देतोय.